कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलेला आहे, तर शहर परिसर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडझाप सुरू असल्याचं बघायला मिळतंय। मात्र असं जरी असलं तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधली वाढ मात्र कायम आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 35 फूट 8 इंचांवर पोहोचलेली आहे। म्हणजेच पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करते असं देखील म्हणावं लागेल, कारण पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फुटांवर आहे आणि सध्या हे पाणी जवळपास 35 फूट 5 इंचांवर जाऊन पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते। जिल्ह्यातील जवळपास 57 बंधारे जे आहेत ते अजूनही पाण्याखाली असल्याचं देखील बघायला मिळते आणि अशाच पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यातील अन्य नद्यांमध्ये देखील बघायला मिळते। जिल्ह्यातील सगळ्याच नद्या आता दुथडी भरून देखील व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला राधानगरी धरणाचा विचार केला तर राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा अजूनही उघडा आहे, ज्यातून 4000 क्युसेसचा विसर्ग भोगावते नदीपात्रामध्ये आणि तो पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय। त्यामुळे देखील या सगळ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढते। तर दुसऱ्या बाजूला काळमवाडी धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचा देखील परिणाम म्हणून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना बघायला मिळते आणि ही वाढती पाण्याची पातळी पाहता नदीकाठावरील गावातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जरी ओसरलेला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीमधली वाढ मात्र कायम असल्याचं बघायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।